नमस्कार, मी प्रदीप कुमार. तुम्ही बघतायत PR न्यूज. आपण आता पोहोचलेलो आहे यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्रामध्ये. आपण या ठिकाणी मतदारांच्या मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी तिरंगी लढतीचे चिन्ह दिसतात. मतदारांच्या मते या ठिकाणी बहुजन समाज पक्षाने माजी खासदार व माजी आमदार हरिभाऊ राठोड यांना उमेदवारी देऊन बड्याबड्यांना अचंबित केलेलं आहे. महायुतीचे उमेदवार तर महाविकास आघाडीचे उमेदवार या दोघांनाही टफ फाईट देताना दिसत आहेत. बहुजन समाज पक्षाचे उमेदवार हरिभाऊ राठोड, आपण यांच्याकडनं जाणून घेऊया विकासाच्या मुद्द्यावर यांचा काय एजेंडा आहे. तुम्ही असं म्हणता की बहुजन समाज पार्टी आता बहुजन समाज पार्टीने या विषयावर नक्कीच आम्ही स्वतःच मांडत असतो नेहमी, कुठल्याही पक्षात राहू दे. मी अनेक वेळा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले आहेत. शेतकऱ्यांची मग कर्जमाफीपासून तर त्या सगळे प्रश्न मी 20 वर्षापूर्वी मांडलेले आहेत. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री मंत्री होते, कृषी मंत्री. तर त्यावेळेपासून इथे मान्य पंतप्रधान आले होते आपल्या जिल्ह्यामध्ये, मनमोहन सिंग. तर त्यावेळेस 3,500 कोटी रुपयाचा पॅकेज आपल्या इथे दिला. जी रेल्वे मी आणलेली आहे, कोणी काही दावा करू द्या. नांदेड वर्धा मी सँक्शन केली, माझ्या काळात झाली ते सँक्शन. असे अनेक लोक. आरक्षणाचे एकूण एक प्रश्न, भटके असो, वारगुंज असो, तुमचा सगळे प्रश्न आरक्षणाचे मी सोडवलेले. तर रिझर्वेशन अँड प्रमोशन असो, कोर्टात असो, कोर्टाची लढाई मी लढतोय, रस्त्यावरची लढाई लढतोय. विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये मी प्रायव्हेट बिल आणलेला माणूस आहे. मी संविधानिक अभ्यासक आहे. मला जर तुम्ही बघितलं ते आरक्षणाचे अभ्यासक, संविधानाचे गाडे अभ्यासक अशी उपमा मला दिल्या जाते आपल्या अँकरकडनं. तर मी वेगळं सांगायची गरज नाही. हरिभाऊ राठोड हे यवतमाळ वाशिमच्या राजकारणातलं मोठे एक नाव आहे. 2004 पासून 2009 पर्यंत खासदार या पदावर होता. 25 वर्ष नोकरी केली. मागील 10 वर्षाच्या काळामध्ये भाजपचं राज्य इथे देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. समजा 15 वर्षापासून यवतमाळमध्ये कोणत्याही इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्रीज आली नाहीये. तुमच्या बाजूलाच गव्हारा नावाचा MIDC एरिया आहे यवतमाळचा. जर समजा मतदारांनी तुमच्याकडे कौल दिला, तुम्हाला बहुमताने निवडून दिलं समजा, तर येणाऱ्या 5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये काय लक्ष राहतील रोजगाराप्रती, इंडस्ट्रीच्या इन्व्हेस्टमेंट प्रती, तुमचा विकासाप्रती, यवतमाळ वाशिम जिल्ह्याच्या विकासाप्रती काय लक्ष राहील? नक्कीच. जसं मी सांगितलं सुरुवातीला की रेल्वे आणण्यामध्ये माझा मोठा योगदान आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी इंडस्ट्री आल्याशिवाय, इथे जोडधंदे निर्माण झाल्याशिवाय, इथल्या सुशिक्षित बेकारांना काम मिळाल्याशिवाय, त्या शेतकरी सुखी झाल्याशिवाय ह्या गोष्टी अशक्य आहे. तर ते निश्चितच मी या ठिकाणी औद्योगिकरणाच्या बाबतीत, शेतीच्या औद्योगिकरणाच्या बाबतीत निश्चितच या जिल्ह्यामध्ये, या जिल्ह्याला यवतमाळ आणि वाशिम दोन्ही या जिल्ह्याला जे मागास जिल्हे आहेत, आपला वाशिम तर देशामधला सगळ्यात मागास मोठा जिल्हा म्हणून त्याचं नाव लौकिक आहे. यवतमाळ हा सगळ्यात जास्त आत्महत्या करण्यासाठी नावलौकिक मिळालेला आहे. तर या गोष्टीसाठी मी निश्चितच, शेतकऱ्यांना कापसाला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव मिळत नाही, आताही कापूस घरी पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये इथले जे खासदार मागे होऊन गेले त्यांनी काही केलं नाही असं उल्लेखनीय कार्य. फक्त मी सांगतात मी 5 वेळा निवडून आलो. त्याचं कारण होतं, आता पण त्या ज्या निवडणुका झाल्या त्या 1 to 1 झालेल्या आहेत. आणि 1 to 1 निवडणुकीमध्ये मग आमच्यासारखे हरले, आपले मनोहर नाईक सुद्धा हरले, सुधाकर नाईक हरले, ते आमचे शिवाजीराव मोगे हरले. आणि त्यामुळे भावना गवळी नेहमी खासदार होत होत्या. त्याचं कारण आहे 1 to 1 निवडणुका होत्या. आता 1 to 1 नाही आहे. आता 3 उमेदवारांमध्ये ही तिरंगी निवडणूक आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की या तिरंगीमध्ये आमच्यासारखे लोक निघू शकतात. ही दुरवस्था या पक्षाची आहे. म्हणजे भाजपकडे उमेदवार नाही, तुमच्या एकनाथ शिंदेकडे उमेदवार नाही. हे तर स्पष्ट झालं की तुम्ही शेवटी राजश्री ताईला तुम्हाला आयात करावं लागलं. कारण तुमच्याकडे उमेदवारच नव्हते, सक्षम उमेदवार नव्हते.
मग एवढे मोठे पक्ष तुम्ही निर्माण केले आहेत, त्या पक्षाला उमेदवार न मिळणं हे सुद्धा एक प्रकारची त्यांची कमकुवतपणाच आहे. आणि त्यामुळे मी इथला स्थानिक आहे, मी इथला माजी खासदार आहे, मला परत जनतेमधून खासदार म्हणजे जनतेचा खासदार असेल मी आता. ही उमेदवारी जनतेने दिल्यासारखी आहे. या परिस्थितीमध्ये निश्चितपणे माझा विजय हा निश्चित है असं मला वाटतं. एक अंतिम सवाल है, आपके यहाँ 26 अप्रैल को चुनाव होने जा रहे हैं, मोदी उम्मीदवार है, उसके लिए जनता से आप क्या अपील करना चाहेंगे? नमस्कार, मी हरिभाऊ राठोड, माजी खासदार या यवतमाळ वाशिम लोकसभा मी उमेदवार आहे. आणि बसपा म्हणजे बहुजन समाज पार्टीने मला उमेदवारी दिलेली आहे. माझं चिन्ह आहे हाती. मी सर्वसामान्याचा उमेदवार म्हणून उभा आहे, ठाकलो आहे. ते शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांचा, वंचितांचा, दलित, पददलित, अल्पसंख्याकाचा मी उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे. माझी एक विनंती राहील की सगळ्यांनी वोट करायला पाहिजे, वोटिंग करायला पाहिजे. मतदार जिथे असेल तिथे त्यांनी ज्या मतदारसंघामध्ये त्यांचं नाव असेल, ज्या गावामध्ये त्यांचं नाव असेल तिथे त्यांनी जाऊन मतदान मात्र करायला पाहिजे. 100% मतदान करायला पाहिजे. कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेलं मोठं अस्त्र आहे. हे मतदान म्हणजे पवित्र दान असते. त्यामुळे कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा, जेणेकरून आपल्या देशामध्ये जे संविधानाची मोडतोड करणं चालू आहे, देशातल्या संविधान वाचवायचं आहे अशी जी चर्चा आहे, त्यामुळे मतदान करा. दुसरं असं आहे की या देशामध्ये आता ते 400 पार वगैरे वगैरे काही बोललं जातं, तसं काही होणार नाही. मी जास्त दूर जात नाही. आपल्या इथे चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम मध्ये मला दिसत आहे की या ठिकाणी बीजेपीचे दोन्ही कॅन्डिडेट हारत आहेत. असे अनेक मतदारसंघ सांगता येईल. आणि त्यामुळे कदाचित उद्या मोदीजी तर येणारच नाही, परंतु महाविकास आघाडी म्हणा, तुमच्या इंडिया आघाडी आणि जे इतर पक्ष आहे याच्यातून कोणतरी पंतप्रधान व्हावा. आणि त्यामुळे त्याचा चेहरा जेव्हा शोधतील तेव्हा बहन मायावतीजीचा चेहरा पुढे येईल आणि ऍक्सेप्टेबल चेहरा असेल. कदाचित बहन मायावतीजी ह्या देशाच्या पंतप्रधान बनतील अशी परिस्थिती आहे.